हो. त्यांनी खूप त्यामध्ये म्हणजे हे केलं, ग्रीप घेतली. असं विषय सोपं नाहीये ना, असं 10 वर्ष सांभाळायचं. त्याच्या लागवडीचा खर्च प्रति एकरी किती आहे? प्रति एकरी 1,20,000 ते 1,50,000 लाखापर्यंत जातो. हो आणि या झाडांना हो. विशेष काही वेगळं करावं लागत नाही. आपल्या ह्याच्यामध्ये टेम्परेचरमध्ये टिकत नाही असं लोकांचं म्हणणं होतं. पण आपण ते हा. आता बूमला आता मी टँकरने पाणी घालतोय, पण तरी पण आपण त्याची व्यवस्थित म्हणजे वाढ केली. 4 महिने प्रत्येक वर्षी मला टँकरने पाणी द्यावं लागतं. हो. मग एक शेततलावच करायचा ना टप्पूला. हो, नाही ते पण केलेलं आहे, पण आमच्या इकडं पाण्याचा थोडासा प्रॉब्लेमच जास्त आहे. आणि ह्याच्यापासून नाही, ऑइल, चिप्स पाण्याचा बघून. प्रॉब्लेम तुम्ही ना आम्ही सारखेच आहे. हो हो, सारखंच आहे. आपण सख्खे मावळ भाऊ आहेत. हां ना, शिंदे साहेबांनी लावले माझ्याकडून 3,000 झाडं लावलेत त्यांनी पण. हो, शिंदे साहेब. हां, त्यांचे आणि माझे एकाच वर्षाचे आहेत. आमचे दोनच म्हणजे प्लॉट आहेत जे की 3 वर्षाचे आहेत. बाकी सगळ्या हो लोकांचे प्लॉट म्हणजे नंतर झाला. आणि आता सुद्धा महाराष्ट्रात फक्त 25 एकर लागवड आहे. हो हो. एक 3 वर्षामध्ये मी एवढं काम करतोय, पण नाही एवढं लगेच होत. मोठे प्रोजेक्ट आलेले आहेत, पण कमर्शियल प्रोजेक्ट यशस्वी होऊन फायदा नाही. मला वाटत होतं सामान्य शेतकऱ्याला थोडा फायदा झाला असता तर बरं आहे, पण ते तेवढं ट्रस्ट ठेवून आणि तेवढे पैसे खर्च करणं त्यांना जड नाही जातं. नाही करणार. हो, ते त्यांचा रिस्पॉन्स नाही. फार टाइम आणि त्याला मनरेगामध्ये घेतलंय का आपण? मनरेगामध्ये घ्यायचं त्यांचे प्रयत्न चालू होते. नाबार्डमध्ये आहे, पण मनरेगामध्ये नाही आहे आणखी. NHB मध्ये? नाही आहे, नाही आहे. नॅशनल हॉर्टिकल्चर बोर्ड? नाबार्डमध्ये फक्त भेटते अनुदान, बाकी कशामध्येच नाही आणखी तरी. नाबार्ड मध्ये काय भेटतं? नाबार्डमध्ये बल्क प्लांटेशनसाठी चालू आहे. हा. हां, जर फार्मर प्रोड्युसन कंपनीचा प्रोजेक्ट असेल, बल्क प्लांटेशन असेल तर देत आहेत ते सबसिडी. किती देत? त्याची अमाऊंट नाही आहे माझ्याकडं. DPR मला पाहावं लागेल त्याचा. हो. बघा. हो, चालेल. ओके. बघा, तुम्हाला वेळ मिळाला तरी तुम्ही आलात तरी आनंद वाटेल, नाहीतर मी तर येतोच नक्की. हो हो हो. चालेल चालेल. थँक्यू. येस.